जेव्हा भाऊ आणि वहिनीने माहेरी आलेल्या मुलीवर चोरीचा आरोप करून तिला घराबाहेर हाकलले, तेव्हा मुलीने असे काही केले की सोनल मेरठमध्ये तिच्या सासरच्या घरी तिची सासू, सासरे आणि पती मुलासह राहते. तिच्या या छोट्याशा जगात ती खूप आनंदी होती. जेव्हा कधी तिला तिच्या माहेरच्या घराची आठवण व्हायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं, कारण सोनल सोबत तिच्या माहेरच्या घरात असं काहीसं घडलं होतं ज्यामुळे ती आता तिच्या माहेरच्या घरी जात नव्हती. सोनलच्या माहेरच्या कुटुंबात तिचे आई वडील, 2 भाऊ, वहिनी आणि त्यांची मुले होती. ती तिच्या भावांमध्ये सर्वात लहान होती. एके दिवशी सोनल बसून तिच्या बालपणीच्या गोष्टी आठवू लागली. पूर्ण दिवस आजींच्या खोडसाळ बोलण्याने, आम्ही तिघेही मस्तीखोर भावंड आणि आईने दाखवलेला खोटा राग यामुळे संपूर्ण घर भरल्यासारखे वाटायचे. आणि बाबा मात्र नेहमी शांत राहायचे किंवा कंपनीत छोटीशी आणि साधी नोकरी करून घर कसं चालवायचं याचा विचार करत बसायचे. कळत नाही की आई बाबा गप्प राहून सुद्धा एकमेकांना कसे समजून घेत होते. आम्ही जर कधी एखादी गोष्ट मागितली आणि ती वस्तू आणण्यासाठी वडिलांकडे पैसे नसायचे, तेव्हा ते आईकडे असहाय्य नजरेने पाहायचे आणि आई आम्हाला न रागावता तिच्या बोलण्यात गुंतवून गोष्ट फिरवायची. वडिलांची कंपनी घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असूनही ते सायकलने प्रवास करत होते, जेणेकरून ते बसचे भाडे वाचवू शकतील आणि परत येताना आपल्या मुलांसाठी खाण्यापिण्याचे सामान आणू शकतील. कधी मिठाई तर कधी समोसे खाऊ घालून ते आपल्या मुलांना खुश करायचे. मोठा भाऊ मोहित आणि मधला भाऊ रोहित हे तेव्हा जास्त पैसे कमवत नव्हते आणि तिसरी मी सोनल. आई वडिलांना सगळ्या अपेक्षा मोठा भाऊ मोहित कडूनच होत्या, यामुळे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या. महागडे कोचिंग आणि येण्या जाण्यासाठी पैसे मिळत गेले आणि मोहितने सुद्धा आई बाबांच्या इच्छेचे पालन केले. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन MBA मध्ये टॉप आला. ही गोष्ट वेगळी होती की जसा तो पुढे जात राहिला तसतसे आईचे दागिने उतरत गेले. आई आता कानात, गळ्यात आणि हातात खोटे दागिने घालू लागली. फक्त सोन्याची नाकाची नथ राहिली होती. आता भावांचा जणू काही या गोष्टींशी काहीही संबंध नव्हता. पण जेव्हा मी आईला विचारायचे की तुझे दागिने कुठे गेले, तेव्हा आई कुठे हास्य शेरावर ठेवून सांगायची की ते खूप जड वाटत होते म्हणून मी ते लॉकरमध्ये सुरक्षितपणे ठेवलेले आहेत. आणि मग ती हसून म्हणायची, अरे मलाही फॅशन करण्याचा अधिकार आहे. मलाही. त्यावेळेस आईचे म्हणणे पटायचे. मोहित दादा आता दिल्लीत एका कंपनीत काम करू लागला होता. त्या दिवशी आई वडील आणि घरातील सर्वजण खूप आनंदात होते. बाबांनी आनंदाने सगळ्यांना मिठाई वाटली. आज बाबांच्या चेहऱ्यावर एकही चिंताग्रस्त रेष दिसत नव्हती. त्यांच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य होते, जणू आता त्यांच्या खांद्यावर असलेली जबाबदारी काही प्रमाणात कमी होईल. मोहितसाठी नवीन कपडे, बूट आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खर्चासाठी वडिलांनीच पैसे दिले आणि मोहित तिकीट काढून दिल्लीला निघून गेला. आता आई बाबांनी चांगल्या दिवसांची स्वप्ने साकारायला सुरुवात केली होती. सोनल जेव्हा रात्री पाणी प्यायला गेली तेव्हा तिने आई बाबांचे बोलणे ऐकले आणि तिचे डोळे भरून आले. बाबा आईला म्हणत होते की मोहितने पैसे पाठवल्यावर एक वॉशिंग मशीन घेईल. तुझे आता वय झाले आहे, कंबरही सारखी दुखत असते, तरीही तू खाली जमिनीवर बसून कपडे धुतेस. त्यावर आई बाबांना म्हणाली, अहो नाही, माझं सोडा. सर्वप्रथम आपण बाहेरच्या लोकांकडून घेतलेले कर्ज फेडू, मग तुमच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मा बनवून घेऊ. मला माहीत आहे की तुमची दृष्टी खूपच कमकुवत झाली आहे. सोनल पाणी न पिताच परत आली. जेव्हा मोहितला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने वडिलांच्या खात्यात फक्त 5,000 रुपये पाठवले, कारण त्यांना आपल्या ऑफिसच्या लोकांसाठी पार्टी द्यायची होती. शिवाय त्याच्या ऑफिसनुसार आधी त्याला ब्रँडेड कपडे आणि मोबाईल घ्यायचा होता. दुसऱ्या चांगल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचे होते. तिसरं म्हणजे त्याचा ॲपलचा फोन आणि नंतर लॅपटॉपही घ्यायचा होता. शेवटी तो एका मोठ्या कंपनीचा कॅशियरच्या पदावर होता. रोहित भाऊ पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता. सोनल 12वीत होती. 2 वर्षात बाबा रिटायर्ड होणार होते. त्यांना माझ्या अभ्यासासोबतच माझ्या लग्नाचीही काळजी होती. त्यांनी त्यांच्या समस्यांचे निवारण मोहितला समजले होते, पण तसे झाले नाही. मोहित दर महिन्याला कधी 2,000 तर कधी 4,000 रुपये पाठवायचा आणि त्याच्या समस्या सांगून तो घरच्या जबाबदाऱ्या टाळायचा. मोहितला त्याच्या कंपनीच्या बॉसच्या मुलीसोबत प्रेम झाले आणि त्यांनी प्रेम विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बॉसलाही काहीही आक्षेप नव्हता. शेवटी इतका हुशार आणि समजदार जावई मिळाला होता. त्यांचे लग्न दिल्लीत पार पडले. भावाने घरातील सर्व सदस्यांसाठी दिल्लीचे तिकीट आणि चांगले कपडे घालण्याची व्यवस्था केली होती. दिखावा करत वहिनी आणि तिचे वडील आम्हाला भेटले, पण आम्ही त्यांच्या मागेच राहिलो. आईला आनंद झाला होता. आपला मुलगा मोहित याचे लग्न पाहून वडिलांनाही खूप आनंद झाला.
लग्न छान झाले होते. मोहित आणि प्रिया वहिनी 4 वर्षांसाठी अमेरिकेला बिझनेससाठी निघून गेले होते, पण आता तोही घरी परतला आहे. रोहितने उदास बापाच्या खांद्यावर हात ठेवून जणू काही त्यांना सांगत होता की काळजी करू नका, मी आहे ना. आता रोहित कॉलेज सोबतच पार्ट टाइम कंपनीत काम करू लागला. त्यांच्या घरची परिस्थिती पाहून वडिलांनी आईकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि प्रत्येक वेळेप्रमाणे आईने सांभाळून घेतली. वडिलांनी नोकरी केल्यानंतर रोहित त्यांच्या कंपनीचा मॅनेजर झाला. सोनलचे लग्न रोहितचा मित्र सुमित सोबत झाले. तेव्हा सुमित नुकताच रेल्वेमध्ये भरती झाला होता आणि आज त्याच्या स्वतःच्या मेहनतीमुळे प्रमोशन मिळाले. रोहितच्या लग्नाला प्रिया वहिनी आली नव्हती. त्यावेळी प्रिया आई होणार होती. मोहितला लग्नाला उपस्थित राहण्यास भाग पाडले. आई तिच्या मोठ्या सून प्रियाचे पाय आपल्या घराला कधी लागतील हा विचार करत तिची वाट पाहत देवाघरी निघून गेली. रोहितची बायको दीपा ही स्वभावाने अतिशय चांगली होती, अगदी आईच्या सावलीप्रमाणे. जेव्हा सुमितची आग्र्याहून मेरठला बदली झाली तेव्हा मी माझे सर्व दागिने माझ्या आईच्या लॉकरमध्ये ठेवले होते, जेणेकरून मी शहरात लॉकर घेईन तेव्हा ते दागिने माझ्यासोबत घेऊन जाऊ शकेन. तेव्हा आईने माझे दागिने तिच्या लॉकरमध्ये अगदी सुरक्षित ठेवले आणि लॉकरची चावी वडिलांना दिली. लहान वहिनी दीपा आणि रोहित दादा यांनाही हे माहीत होते. मी मुंबईत स्थायिक होऊन बरेच बहिणी लोटले, पण दागिन्यांची कधीही गरज भासली नाही, म्हणून मी ते दागिने आणण्यासाठी कधी माहेरी गेलीच नव्हते. अचानक एके दिवशी आई आम्हाला सर्वांना सोडून या जगातून निघून गेली. तेव्हा मोठी वहिनी प्रिया पहिल्यांदाच घरात आली. 15 दिवसांच्या शांती हवनानंतर वडिलांनी मला बोलावले आणि लॉकरची चावी दिली आणि म्हणाले, बेटा सोनल, तुझे सामान घेऊन जा. मी बाबांकडून चाव्या घेतल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना जायचे होते. कपडे पॅक करत असताना माझ्या लक्षात आले की बाबांनी मला चावी दिली होती. तेव्हा मी आईच्या खोलीत जाऊन लॉकर उघडू लागले. तेव्हा प्रिया वहिनी तेथे येऊन पोचल्या आणि ती अतिशय कडक आवाजात म्हणाली की वा, आईला जाऊन 4 दिवस झाले नाहीत की हात चालवायला सुरुवातही केलीत की कुठे काही तुमच्या हाताला लागतंय का म्हणून. मी तुम्हाला सासूबाईंचे सर्व दागिने हडप करू देणार नाही. सगळ्यांना समान वाटा मिळेल, समजलं तुम्हाला. प्रिया वहिनीचे असे शब्द ऐकून सोनल स्तब्ध झाली आणि म्हणाली की नाही प्रिया वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे दागिने माझे आहेत, मी माझ्या आईला सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. प्रिया वहिनी मोठ्याने ओरडली आणि म्हणाली की निर्लज्जपणाचीही हद्द असते. चोरी पकडली गेली तर खोटे बोलायला सुरुवात केली. एक तर चोरी केलीत आणि वर उद्धटपणा दाखवत आहात. मला शिकवू नका. तुमच्यासारख्या छोट्या लोकांच्या विचारसरणीबद्दल मला सर्व काही माहिती आहे. प्रिया वहिनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सर्वजण खोलीत आले होते. अहो बघा, तुमची लाडकी बहीण कशी वडिलांना फूस लावून सासू बाईंचे सगळे दागिने काढून घेऊन जात आहेत. तेव्हा लहान वहिनी मध्येच म्हणाल्या की अहो नाही जाऊबाई, हे तर ताईंचेच दागिने आहेत. जेव्हा त्या मुंबईला गेल्या होत्या तेव्हा त्यांनीच आईला सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. सासूबाईकडे तर फक्त नाकातली नथ होती जी बाबांनी काढू दिली नाही. अहो जाऊबाई, मला माहिती आहे तुम्ही सुद्धा त्यांचीच बाजू घ्याल. थोडाफार माल तुम्हालाही मिळेल ना. तुमच्या दोघांचीही मिलीभगत आहे. तेव्हा सोनल खूप जोरात ओरडली आणि म्हणाली की बस वहिनी, मी आणखीन एकही शब्द ऐकून घेणार नाही. तुम्ही तुमची हद्द पार करत आहात. तुम्ही लहान वहिनीच्या पायाची धूळ सुद्धा नाहीत. तुम्हाला काय माहिती आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी आम्हाला अगदी आईसारखं सांभाळलं आहे. हा सगळा प्रकार पाहून आता मोठा भाऊ मोहितची ओरडण्याची पाळी आली होती. सोनल, तुला मोठ्याईशी कसं बोलावं, कसं वागावं याचं भान आहे की नाही. चोरी करताना पकडली गेलीस तर खोटे बोलून स्वतःला वाचवत आहेस. आता हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. मी हे ऐकून घ्यायला लहान मुलगी नव्हते. मी मोहितच्या धैर्याचा सामना केला. सोनलचा नवरा सुमित आणि तिची मुलं तिच्या समोरच उभी होती. त्यांच्या समोर आई वडिलांच्या घरी तिचा असा अपमान झालेला पाहून तिलाही राग अनावर झाला होता. ती मोहितला म्हणाली, दादा तू तर मध्ये काहीही न बोलायचेच बरे. आई आणि वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे भविष्य तुझ्यावर सोडले होते. आई तुझ्या शिक्षणासाठी एक एक पैसा खर्च करत राहिली आणि बाबाही कर्जबाजारी झाले आणि तू इतका स्वार्थी झालास की तुला फक्त तुझा स्वतःचा आनंद दिसू लागला. तुला कधीच आई वडिलांचे दुःख दिसले नाही आणि त्यांना बघूनही त्यांच्याकडे पाठ फिरवली. धिक्कार आहे मला तुझ्यासारख्या मुलावर. अरे आमच्यासाठी नसते केले, पण निदान ज्यांनी तुला जन्म दिला त्यांच्यासाठी तर केले असतेस. देव सर्व काही पाहतो हे विसरू नका. त्याच्या काठीचा आवाज होत नाही. तुलाही एक मुलगा आहे हे विसरू नकोस. देव न करो की. सोनल पुढे काही बोलण्याच्या आत सोनलच्या गालावर म्हणजे माझ्या गालावर मोहित ते थप्पड मारली होती. दुसरीही मारणार होता की सुमितने मोहितचा हात धरला. पुरे झाले मोहित भाऊ, खूप सहन केले.
आता मी माझ्या बायकोविरुद्ध आणखी एकही शब्द ऐकून घेणार नाही, नाहीतर मी विसरीन की तू माझी पत्नी सोनलचा मोठा भाऊ आहेस. असं बोलताच मोहितने सुमितची कॉलर पकडली. सोनलला तिच्या पतीचा अपमान सहन झाला नाही. तिने मोहितला जोरात ढकलले. बाबा लांब उभे राहून सर्व काही पाहत होते, पण ते पूर्णपणे गप्प होते. त्यांचे मौन पाहून मी थक्क झाले होते. धाकटा भाऊ रोहित बाहेर गेला होता. बरे झाले, नाहीतर भाऊ भाऊ शत्रू झाले असते. सोनलने रागातच लॉकर बंद केले आणि चावी बाबांच्या पायाजवळ फेकली आणि जोरात ओरडली की नकोय मला काही, तुम्ही दोघेही सगळे वाटून घ्या. आजपासून मी सगळे नातेसंबंध तोडत आहे. आजच्या नंतर मी इथे परत कधीच येणार नाही. आजपासून माझे माहेरचे घर माझ्यासाठी संपले. असे बोलून मी माझ्या पती आणि मुलांसह माझ्या सासरच्या घरी परत आले. धाकटी वहिनीने थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी थांबली नाही. त्या गोष्टीला आता 10 वर्षे झाली होती. वडिलांना शुद्ध आल्यावर धाकट्या वहिनीने त्यांना सांगितले असावे. तेव्हा त्यांनी अनेक वेळा सोनलशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सोनल त्यांच्याशी कधीच बोलली नाही. कारण तिला स्वतःचा आणि तिचा नवरा सुमितचा अपमान आठवतो आणि तिचे मन द्वेषाने भरून जाते. छोटा भाऊ रोहित आणि वहिनीला मला म्हणजेच सोनलला भेटायचे होते, पण मी नाही भेटले आणि आज अचानक वहिनीचा फोन आला. तो मी नकळत उचलला. पप्पांची तब्येत खूप खराब आहे हे ऐकून सोनल आज खूप वर्षांनी तिच्या माहेरी जाणार होती. मुंबईहून ट्रेनने घरी यायला खूप वेळ लागायचा. मुलांच्या परीक्षा असल्याने ते तिथे येऊ शकत नाहीत. सोनल फालतू गोष्टींच्या भानगडीत पडू नकोस असे सांगत सुमित घरी परतला. ती सकाळपर्यंत लखनौ स्टेशनवर पोहोचली होती, म्हणजे याचा अर्थ ती रात्रभर झोपली नव्हती. काही तासांनी ती कानपूरला पोहोचली. सामान घेऊन ती ट्रेनमधून उतरली आणि थेट घरी आली. घरी गेल्यावर लगेचच वडिलांची खोली गाठली. बाबा खूप अशक्त दिसत होते. खोल गेलेले डोळे आणि म्हातारे शरीर, चेहऱ्यावर दुःख, कपाळावर काळजाची रेषा. सोनलने जाऊन त्यांना मिठी मारली आणि अनेक वेळा त्यांची माफीही मागितली. नेहमीप्रमाणेच त्यांनी सोनलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तितक्यात धाकटी वहिनी दीपा पाणी घेऊन आली आणि म्हणाली, दीदी, बाबा तुमची खूप आठवण काढत होते. हो वहिनी, म्हणूनच तर मी आले. ती वेगळ्याच स्वरात बोलली आणि तिच्या ओठावर खोटे हसू फुलवले, पण आज तिचे मन अश्रूंनी भरलेले. बाबा तिला पाहून समजले होते. त्यांनी सोनलच्या हातावर हाताने थापू लागले. जशी ती तिला म्हणत होते की काही हरकत नाही, ते हळूच आवाजात म्हणाले, जा आणि आराम कर. रात्रीचा प्रवास करून दमली असशील. ती उठून बाथरूमकडे जाते तेव्हा तिला एक मुलगा दिसला, जो वडिलांच्या पायाला तेल मालिश करत होता. सोनलला थोडं विचित्र वाटलं की हा कोण आहे जो इतकी सेवा करत आहे, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा सोनल बाथरूममधून बाहेर आली तेव्हा अचानक ती पडणारच होती. तेव्हा या मुलाने तिला पकडले. सांभाळून आत्या. सोनलला त्याच्या तोंडून आत्या शब्द ऐकून छानही वाटले आणि विचित्रही. नाश्ताही तयार झाला होता. सगळी मंडळी नाश्त्याला जमली होती. भाऊ, वहिनी, माझी भाची. तितक्यात वहिनींनी आवाज दिला, जय तू पण ये आणि नाश्ता करून घे. जय आला आणि बाबा आणि त्याच्या नाश्ता सोबतच घेऊन निघून गेला. तो म्हणाला की मी आजोबांसोबत नाश्ता करेन. सोनल तिच्या वहिनीकडे एकटक पाहू लागली. मग तिला पाहून वहिनी समजली आणि हसत म्हणाली, जय हा मोहित भाऊ आणि प्रिया वहिनी यांचा मुलगा आहे. तो खूप हुशार आणि समजदार आहे. भाऊ आणि वहिनींनाही यायचे होते, पण त्यांना तुमच्या समोर यायला खूप भीती वाटत होती की तुमच्याशी नजर कशी मिळवतील. त्यांना त्यांची चूक समजली आणि ही गोष्ट त्यांना तेव्हाच लक्षात आली होती ज्यावेळेस तुम्ही रागाने इथून निघून गेला होतात. तेव्हा वडिलांनी त्यांना खूप फटकारले आणि रागावले सुद्धा, पण तुम्ही इतक्या रागात होतात की तुमच्या समोर जाऊन तुमचा सामना करण्याची, तुमच्या सोबत बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. बाबांनी तुमच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणूनच जेव्हा जयला तुमच्यासोबत बोलायचे होते तेव्हाही त्याने स्वतःबद्दलचे सत्य सांगितले नाही. त्याला भीती वाटत होती की त्याच्या आणि वडिलांच्या चुकीमुळे तुम्ही त्याच्यावर रागावणार. सोनलने जेव्हा वडिलांच्या खोलीकडे एक नजर टाकली तेव्हा जय दाराच्या मागे उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे पुसत होता. सोनलचे मन भरून आले होते. तिने इशाऱ्याने त्याला जवळ बोलावले. तो थेट सोनलच्या पायाशी बसला आणि रडका स्वरात म्हणाला, मला माहिती नव्हते की माझे इतके सुंदर कुटुंब आहे. लहानपणापासूनच माझ्या आई वडिलांनी मला हॉस्टेलमध्ये पाठवले होते. आजी गेल्यानंतर त्यांनाही कुटुंबाचं महत्त्व कळलं. आई पप्पांचा अमेरिकेचा व्यवसाय तोट्यात होता, म्हणूनच आई बाबांनी मला इथे पाठवले. इथे आल्यानंतर मला कळलं की मी इतक्या प्रेमळ कुटुंबातील मुलगा आहे. आई बाबा आपली चूक मान्य करतात. त्यांना तुमची खूप आठवण येते. आत्या, एका चुकीची शिक्षा तू आम्हाला आयुष्यभर देणार आहेस का? आई बाबांना सोडा, पण माझा काय दोष आहे? त्याचे असे शहाणे आणि प्रेमळ शब्द ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. सोनलने त्याला छातीशी घट्ट मिठी मारली. दुसऱ्या दिवशी वडिलांची प्रकृती आणखीन बिघडली. भाऊ रोहितने आज मोहित भावाला फोन करून
सगळा प्रकार सांगितला आणि तोही तिथेच पोचला. त्यांना पाहता सोनल तिच्या खोलीत जाऊ लागली. तेव्हा मोहित भावाने सोनलचा हात धरला. माझी बहीण, मला माफ करणार नाही का? ती तिथे काहीच बोलू शकली नाही, फक्त त्यांना पाहत राहिली. तेव्हाच प्रिया बहिणीसुद्धा माझ्या पाया पडली. सोनल दीदी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचा खूप अपमान केला आहे. मी मनापासून तुमची माफी मागते. सोनलने तिला पायावरून उचलून मिठी मारली. काही हरकत नाही, चूक ही प्रत्येकजण करतो. एका चुकीमुळे रक्ताची नाती कधीच मिटत नाहीत. आणि आता ही जबाबदारी माझ्या लाडक्या भाच्याने उचलली आहे. जयने लगेच येऊन मला मिठी मारली. थँक्यू आत्या. पप्पांनी धाकट्या वहिनीला काही तरी इशारा केला. वहिनी आत गेल्या आणि चावी आणून मोहितला दिली. मोहितने लॉकरमधून दागिने आणून माझ्या हातात दिले आणि हात जोडून उभा राहिला. सोनल म्हणाली की मोहित दादा, विषय दागिन्यांबद्दल नव्हताच, तर माझा पती सुमितचा अपमान केला होता. त्याचा राग होता. पप्पांच्या डोळ्यात आशा होती की शेवटच्या क्षणी कुटुंबाला एकत्र बघायचे होते. ती तिच्याकडे आशेने आणि उदास नजरेने बघत होते. सोनलने सुद्धा त्यांचा मान ठेवला आणि मोहितला मिठी मारली. त्या रात्रीच वडिलांनी या भरलेल्या जगातून मुक्तता केली. ते आम्हाला सोडून देवाघरी निघून गेले. सोनलने तिचा पती सुमितला फोन करून सर्व प्रकार सांगितला. सुमित त्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला. मोहित आणि वहिनींनी सुमितची माफी मागितली आणि तो मुंबईला परतला आणि ती काही दिवसांनी तिच्या घरी गेली. जाण्या अगोदरही भाऊ आणि वहिनीने पुन्हा तिची माफी मागितली आणि तिला मिठी मारली आणि म्हणाले, मी आता रोहित आणि तुझ्यासाठी वडिलांच्या जागी आहे. काही गरज लागली तर बिंदास बोल. तिने होकारार्थी मान हलवली आणि ती उसासा टाकून जड मनाने परत आली. नाती तर जोडली होती, पण कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली होती. आजही सोनलच्या मनाला त्या पोकळीचा स्पर्श जाणवतो. भाऊ आणि वहिनींना त्यांची चूक कळली होती. बस फक्त सोनलच्या मनात एक गाठ तयार झाली होती. पण कालांतराने कदाचित ती विरघळून जाईल. मित्रांनो, नाती ही कच्च्या दागांसारखी असतात. एकदा तो तुटला की पुन्हा एकत्र जुळविण्यासाठी एकतर गाठ लागतेच. त्यामुळे विचार न करता रागाच्या भरात कोणावरही रागवू नये. मग नात्यात कितीही कडवटपणा जरी असला तरी नातेसंबंधात तुम्ही त्याला एक संधी नक्कीच दिली पाहिजे. आता विचार करते की काश त्या दिवशी मी जास्त रागावले नसते. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.